यवतमाळ वाशिम मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। यवतमाळ वाशिमचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख तर महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत। दरम्यान यवतमाळ वाशिम मधल्या काही कमी टक्केवारीचा महाविकास आघाडीला फायदा होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। या संदर्भात यवतमाळ वाशिम मधल्या पत्रकारांशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला। त्यांचं काय विश्लेषण होतं पाहूया। एकंदरीत जर पाहिलं तर मतदानाची टक्केवारी ही कमी आहे आणि या संपूर्ण अनुषंगाने आपल्यासोबत या ठिकाणी स्थानिक पत्रकार आपल्यासोबत आहे। दादा, मला एक सांगा, नेमकी मतदानाची टक्केवारी कमी झाली, काय नेमकं सांगा? ही टक्केवारी कमी होण्यामागे विविध कारणं आहेत। एकतर मतदार यादीमधून अनेकांची नावं गहाळ झाली होती, मतदान केंद्रापर्यंत लोक गेले आणि ते परत गेलेत। दुसरं सांगण्यात आलं की मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ होतेच आणि त्यामुळे वरातची जे वरात निघण्याची जी पद्धत आहे, 100-200 लोक या गावातले दुसऱ्या गावात गेले, तेही अनेक मतदानापासून वंचित राहिले, त्याच्यामुळेही मतदानाची टक्केवारी कमी झाली। यापूर्वीचा इतिहास असाच आहे की जेव्हा जेव्हा कमी मतदान झालं तेव्हा काँग्रेसला फायदा झालेला आहे आणि काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये आहे, म्हणून याचा फायदा निश्चितच महाविकास आघाडीला होणार आहे। महत्त्वाचं आहे की मुस्लिम आणि बंजारा समाजाचे वोट ज्या उमेदवाराकडे झुकणार त्याचं पारडं जड होईल। सध्याच्या परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये नव्हता, त्यामुळे कदाचित महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडे हा जास्त कल राहू शकतो, कारण वंचितचा फायदा हा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना होण्याचे चान्सेस जास्त आहे। निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।